तर महानगरपालिका निवडणुकीत राज्यातील 29 महानगरपालिकांमध्ये 2869 नगरसेवक निवडून आले। आता त्यांच्या मानधनासाठी महानगरपालिकांवर वार्षिक 40 कोटींचा भार पडणार आहे। याशिवाय दर महिन्याला होणाऱ्या सर्वसाधारण सभेसाठी भत्त्यावर वार्षिक 1,37,00,000 खर्चाची भर पडणार असल्याची माहिती समोर येते। आता 4 वर्षांनंतर अनेक महानगरपालिकांनी महापौर, उपमहापौर, स्थायी समिती अध्यक्षांसाठी नवीन वाहन खरेदीची तयारी केल्याने तिजोरीवर ताण अधिकच वाढणार आहे। राज्यातील नगरसेवकांना किती मानधन आहे आपण पाहूयात। मुंबईत 25,000 रुपये महिना एवढं मानधन नगरसेवकाला दिलं जातं। नागपूरमध्ये आणि पुण्यामध्ये प्रत्येकी 20,000 रुपये नगरसेवकाला मानधन म्हणून दिले जातात। तर ठाणे, पिंपरी चिंचवड, नाशिकमध्ये 15,000 रुपये इतकं मानधन नगरसेवकाला मिळतात। नवी मुंबई, कल्याण, डोंबिवली, वसई, विरार, संभाजीनगरमध्ये हा आकडा 10,000 पर्यंत जातो। तर उल्हासनगर, भिवंडी, निजामपूर, पनवेल, मीरा भाईंदर, मालेगावमध्ये 7,500 रुपये मासिक मानधन हे नगरसेवकाला मिळतं। तर धुळे, जळगाव, अहिल्यानगर, सांगली, मिरज, कुपवाड, सोलापूर अशा ठिकाणी देखील 7,500 रुपये नगरसेवकाला मिळतात। तर कोल्हापूर, परभणी, नांदेड, वाघाळा, लातूरमध्ये देखील 7,500 रुपयांपर्यंत हे मानधन दिलं जातं। अमरावती, अकोला, चंद्रपूर, जालना, इचलकरंजीमध्ये देखील 7,500 रुपये दिले जातात। नवी मुंबई, कल्याण, डोंबिवली, वसई, विरार, संभाजीनगर सारख्या मोठ्या शहरांमध्ये 10,000 रुपयांपर्यंत हा आकडा जातो। तर उल्हासनगर, भिवंडी, निजामपूर, पनवेल, मीरा भाईंदर, मालेगावमध्ये 7,500 रुपयांपर्यंत मानधन दिलं जातं।